पालकमंत्री कार्यालय आपल्या तारीखचं खरंच आता दुसऱ्या तालुक्यांमध्ये कुठं कुठं सांगितलं ना, उत्तर दिलं ना. आता नाही पण ते विचारावं लागेल ना मला. आता कसं मी बोलणार? एवढ्या मोठ्या मंत्र्यांनी सांगितलं इथं पालकमंत्री कोण आहे ते. त्यामुळं बाबा आता मला थोडंसं भीती वाटायला लागली. नाही आता कसं आहे, तुम्हाला मी उघड बोललो बघा. तुम्ही तर ऐकलं नेमलेत पालकमंत्री. ज्यांना नेमलंय त्यांचं नावही ऐकलं, कुणी नेमले ते ऐकलं. मला नाव घ्यायला लागू ना, नाव लावू नका ना कोणाचं. त्यामुळे आता थोडंसं मला जरा पावलं बेतानच टाकावी लागतील ना. सातारच्या सत्ता प्रश्नावर हा आता बोला. जिल्हा परिषदेच्या प्रश्नावर मंदिर म्हणजे कोण? तुम्ही पालकमंत्र्यांचं उदाहरण देता त्या संदर्भात मी बोललो ना. गोरे साहेबांचा त्यांना विचारा ना, आता मी काय बोलणार. ते बोलत नाहीत तर मी कसं सांगू का बोलत नाहीत. ते बोलले ना खूप निवडणुकीत, त्यामुळे दमले असतील जास्त बोलून निवडणुकीत. साहेब अजितदादांचा घात नव्हे तर अपघात अशा पद्धतीचं जे काही विधानं जी चालू आहेत आता सध्या, त्याबाबत आपण काय सांगाल? या बाबतीत राज्याचे प्रमुख, आमच्या मंत्रिमंडळाचे प्रमुख माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी भूमिका सरकारची स्पष्ट केलेली आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले की केंद्रीय यंत्रणा चौकशी करतायत, राज्याच्या यंत्रणा पण चौकशी करतायत. चौकशीचे निष्कर्ष येऊ द्यात, मग त्या बाबतीत आपण बोलू. जे माननीय मुख्यमंत्र्यांनी मत व्यक्त केलेलं त्याच्यापेक्षा वेगळं मत मंत्र्यांनी व्यक्त करणं हे योग्य नाही. त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी मत व्यक्त केले त्यानुसार निष्कर्ष येऊ द्यात. तपासाचे प्राथमिक ते आल्यानंतर काय आहे येत आहेत निष्कर्ष ते पाहू आणि मग त्याच्यावर बोलू. तुम्ही बोलल्याप्रमाणे पंचायत समिती जे नवीन आलेले शिवसेनेचे निवडून आलेले सदस्य असतील किंवा जिल्हा परिषद यांची बैठक तुमची झाली. काय बैठकीत ठरलंय? कुणासोबत जायचं, कुणाला सोबत घ्यायचं? नाही, काल प्राथमिक बैठक पहिली झाली आमची. कायदेशीर प्रक्रिया ज्या आम्हाला पूर्ण करायच्या होत्या बैठकीमध्ये, त्या संदर्भात आमचे कायदा सल्लागार जे आहेत शिवसेना पक्षाचे, त्यांनी त्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या. जिल्हा परिषद सदस्यांना आणि पंचायत समिती सदस्यांना त्या सगळ्या कायदेशीर प्रक्रियेची बाजू समजावून सांगितली. ज्या बैठकी काल करायच्या होत्या त्या बैठकीप्रमाणे ठराव जे पास करायचे होते ते ठराव आम्ही पास केले. जिल्हा परिषदच्या 15 सदस्यांचा शिवसेनेचा गट सभागृहातला तो काल जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आम्ही रजिस्टर केलेला आहे, त्याची नोंदणी केलेली आहे. फलटण पंचायत समितीतला गट 1 दिवस अगोदर राजेसाहेबांचा रजिस्टर झालेला आहे. पंचायत समिती पाटण, पंचायत समिती जावली, पंचायत समिती कराड, पंचायत समिती महाबळेश्वर, पंचायत समिती कोरेगाव आणि पंचायत समिती फलटणचा झाला. या 6 पंचायत समित्यांच्या गटाची कागदपत्र पूर्ण करण्याची प्रक्रिया वकील साहेब करतायत. सोमवारी त्यांनी सगळ्या सदस्यांना परत यायला सांगितलेले. सोमवारी आमचे सगळे पंचायत समिती सदस्य साताऱ्यामध्ये येतील आणि त्या पंचायत समितीतला स्वतंत्र शिवसेना पक्षाचा गट जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे सोमवारी आम्ही रजिस्टर करू. ही प्रक्रिया काल पूर्ण झाली. सदस्यांची मी आणि महेश शिंदे साहेब थोडं उशीर आले बैठकीला. ते येण्यापूर्वी मी आणि संपर्क प्रमुख शरद कणसे साहेबांनी सदस्यांची मतं जाणून घेतली. सदस्यांनी त्यांची मतं आमच्या दोघांच्या जवळही व्यक्त केली. सदस्यांना जे बोलायचं होतं, त्यांना जे अनुभव निवडणुकीमध्ये आले होते, या सगळ्या बाबतीत त्यांचं स्पष्ट मत त्यांनी आमच्या दोघांच्या समोर मांडलं. मी उद्या मुंबईला जातोय. मी आता उद्या मुंबईला गेल्यावर माननीय शिंदे साहेबांची वेळ मागितलेली आहे. मी आणि कणसे साहेब दोघं मिळून आम्ही जे सदस्य बोललेले आहेत, कारण मला सांगलीचा मी संपर्क मंत्री आहे, मी सांगलीला देखील गेलो होतो. सांगलीच्याही सदस्यांची अशीच बैठक घेतली. त्याही सन्मान्य सदस्यांनी, तिथले आमदार आमचे आहेत, त्यांनी सुद्धा त्यांचं स्पष्ट मत सांगलीतल्या बैठकीमध्ये मांडलेलं आहे. सांगलीतलं सत्ता समीकरण आणि शिवसेना सदस्यांचं मत, सातारचं सत्ता समीकरण आणि साताऱ्यातल्या शिवसेना सदस्यांचं मत हे मान्य शिंदे साहेबांच्या कदाचित सोमवारी किंवा मंगळवारी भेट घेऊन त्यांच्या कानावर सगळ्या गोष्टी मी घालणार आहे. साहेब, नगरपालिकेमध्ये सातारच्या नगरपालिकेमध्ये केवळ एक सदस्य शिवसेनेचा, तसं असताना सुद्धा सभापती पण दिलं गेलेलं आहे आत्ता नवीन झालेल्या निवडणुकीमध्ये. मग हे कुठेतरी जिल्हा परिषदच्या अनुषंगाने एक पाऊल पुढे टाकलेलं दिसतंय. नाही, असं नाही. मला या संदर्भामध्ये सभापती निवड करण्यापूर्वी असं काय मला एक निरोप दिला गेला होता, विशेषतः खासदार उदयनराजे साहेबांच्याकडनं, की बाबा आमच्याबरोबर तुमचे सदस्य जर आले तर आपण एकत्र भाजप आणि शिवसेना म्हणून काम करू. आता शेवटी केंद्र राज्यात आमची शिवसेना भाजप युती आहेच आणि नगरपालिकेला जरी आम्ही वेगळं लढलो असलो तरी काय असं टोकाचे मतभेद नगरपालिकेमध्ये
खासदार उदयनराजे साहेबांच्या बरोबर असे शिवसेनेचे कुठे झाले नव्हते. त्यांनी स्वतःहून इच्छा व्यक्त केली आपण एकत्र येऊया. मग आम्ही हो म्हटल्यानंतर त्यांनी आमच्या सदस्याला सभापती केलं. हाच फॉर्म्युला जिल्हा परिषदेला चालवतो. मी नाही ना सांग, मी एकटा कुठे निर्णय घेणार आहे. मी महेश शिंदे साहेब आहेत, मी आहे, आमचे सगळे तिन्ही जिल्हा प्रमुख आहेत, संपर्क प्रमुख कणशे साहेब आहेत. आणि आमच्या सगळ्यांच्या पेक्षा ज्यांना जिल्हा परिषद चालवायची ते 15 सदस्य आहेत ना. आम्ही काही जरी उद्या निर्णय घेतला तरी त्या सदस्यांना तो रुचला पाहिजे ना. त्या सदस्यांच्या मनात काय आहे, कारण ते इतक्या संघर्षातनं निवडून आलेत. त्यामुळे त्यांना उद्या 5 वर्ष कामकाज करताना कुठलं समीकरण त्यांना सूट होणार आहे हे शेवटी त्यांचा जो मत त्यांनी काल व्यक्त केलंय ते साहेबांच्या कानावर घालून मगच निर्णय घेऊ आम्ही. मतदारांनी असा कौल दिलाय की भाजपसोबत जायला नको. अगदी स्पष्ट कौल दिलाय की शिवसेना राष्ट्रवादीने भाजपसोबत गेलं नाही पाहिजे. आता बघितलं की जावलीमध्ये घ्या किंवा पाटणमध्ये घ्या, टोकाचा संघर्ष झालेला आहे. वाई घ्या म्हणजे याचा अर्थ फलटण पलटण. साहेब, सत्ता समीकरण काय सांगितलं काल सदस्यांनी, काय सांगितलं सांगा. त्या अंतर्गत बाबी आहेत ना पक्षातल्या. नाराजी आहे असं अंतर्गत बाबी पक्षातल्या शिंदे साहेबांच्या कानावर घालेपर्यंत ते उघड करणं बरोबर नाही. शेवटी प्रोटोकॉल आमच्या पक्षाची एक शिस्त आहे. साधारण कधीपर्यंत लोकांची पण ही चालली आहे चर्चा. जर आपण नोंदणी पूर्ण नाही केली, जे कोणी बघा, जे कोणी काय चर्चा करते त्याला आम्ही बघा खुले आहे. आम्ही ओपन सांगितलं. मकरंद पाटील साहेबांना भेटला का तर भेटलो. रामराजे साहेब आणि मकरंद पाटील आणि शंभूराज देसाई निवडणुकीच्या आधी बसले का तर बसलो. चहा गोड होता का तो होता. आम्ही दडवून काय करतच नाही ना. आम्ही उघड करतो, उघड चर्चा करतो. काल परवा दिवशी गाळा भेटीसाठी तुम्ही काय बोललाच नाही. कुठं गाळा भेट? आम्ही बरोबरच होतो ना मिटिंगला. नाही घेतली ना त्यांनी, म्हणले नुसतं. त्यांनी तिथं मिठी मारली असती तर मी पण मारली असते मिठी. ते नुसतं म्हणतात हो. ते कसं आहे, बोलणं वेगळं आणि कृती वेगळी असं आहे ते. विश्वास किती ठेवायचा तुम्ही? माझ्या हातातच नाही निर्णय घ्यायचं. निर्णय घेणार आहे आमची सृष्टी पक्षाची. आम्ही फक्त कम्युनिकेशन करणार सदस्यांचं मत. साहेब, भाजपच्या स्पेसिफिक नेत्याच्या बाबतीतली नाराजी आहे का भाजपची नाराजी, काय सांगा. म्हणजे हे जे तुमची जी नाराजी नाराजी तुम्ही बोलून दाखवा. पक्षाबद्दलची आहे का स्पेसिफिक कुठल्या नेत्याबद्दलची? नाराजी काहीच नाही आमची. कुठं नाराजी आहे? दिसते का आमच्या चेहऱ्यावर? तुमची जी आहेत ना ती भडक वक्तव्य काल आमच्या चेहऱ्यावर परवा सांगलीमध्ये पण तुमच्याकडून काय भडक? काय नाही. नाही, तुमची नाराजी नसेल, पण एकूणच निवडणुकीला जसं तुम्ही जिल्हा परिषदेच्या सामोरे गेला त्यावेळी तुम्हाला एकटं पाडलं गेलं. शिवसेना एक वेगळ्या पद्धतीनं लढली गेली. पाटणमध्ये सुद्धा तुम्हाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला गेला भाजपकडून. एवढं सगळं झालेलं असताना तुमची भूमिका अजून तुम्ही स्पष्ट सांगत नाही. बघा, मी तुम्हाला तुषार आठवत असेल तर बघा, मी प्रचारात सुद्धा मला एवढी माझ्यावर एकेरी टीका झाली. काय 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 विश्लेषणं लावली मला. अगदी एकेरी उल्लेख झाला माझा. पण तरी मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी संयम पाळून आम्ही काय म्हणलं, ह्याला उत्तर आम्ही 9 तारखेच्या निकालात देऊ. आणि ते परफेक्ट उत्तर दिलं ना माझ्या जनतेनं. मी नाही दिलं, आमच्या जनतेनं दिलं उत्तर. त्यामुळं त्याला ज्याला समजायचं त्याला समजून गेलं काय आपण बोललो आणि त्याचा परिणाम काय झाला. त्यामुळं आता त्याच्यावर अधिक भाष्य करण्यापेक्षा लोकांना जे काय हवं होतं ते लोकांनी त्यांच्या लोकशाही अधिकार जो लोकशाहीचा त्यांना आहे त्याच्यामध्ये त्यांनी सिद्ध करून दाखवलं. तर समजणाऱ्याला समजलं पाहिजे काय ते. एक बॅनर ऐकलं त्या मिरवणुकीत म्हणजे तुम्ही प्रभावी तुम्ही तिथं टिकला त्याबद्दल केलं. तुम्ही कशा आता टाकापलटी घोडे पराठ पुनरावृत्ती केली होणार? मी बरं का त्या मिरवणुकीत नव्हतो. मी त्या दिवशी दिवसभर मरळीला माझ्या बंगल्यावर होतो. तिथं मिरवणुका लोकांनी काढल्या. पण जरी सुद्धा असं माझ्या लक्षात जर आलं असताना तर मी लगेच सांगितलं असतं बाबा असं काही करू नका आमच्या कार्यकर्त्या. पण मी नव्हतोच पाटणला. तुम्ही बघा, मतमोजणी पाटणला झाली. विजयी उमेदवार आमचे पाटणवरनं मिरवणूक काढून मरळीपर्यंत येत होते मला भेटायला आणि मग आपापल्या गावी जात होते. कार्यकर्त्यांची जी टाकापलटी घोडे पराठची इच्छा ती होणार का? आता काय पक्षाचा आदेश येईल त्याप्रमाणे हो. आम्ही शिस्तबद्ध आहे. शिस्तबद्ध चालणारा पक्ष आहे आमचा. भाजपने मानसिक तयारी केली. विरोधी पक्षाचा साधारण कधीपर्यंत होईल? काय सांगू शकत नाही. साहेब, पण तुम्ही आता सांगितलं लोकांनी त्याला उत्तर दिलं. तुमच्यावर जे चक्रव्यूह केला होता त्याला उत्तर दिलं की आता परत तुम्ही त्यांच्याबरोबर जाणार आहे का? लोकांचाच हा प्रश्न. त्यांना आम्ही मी नाकारलं, बघा, परत तुम्ही मी परत तुम्ही कसाही मला फिरवून प्रश्न विचारला ना, मी एकच म्हणणार आहे तुम्हाला. मला पक्षाचे मुख्य नेते आणि जे आमची मध्यवर्ती प्रमुख नेत्यांची कमिटी आहे राज्यातली ते जाण, त्याच्यापेक्षा आमच्याकडे सगळ्यात महत्त्वाचा आदेश आहे शिंदे साहेबांचा. त्यामुळे ते फक्त मला काय म्हणायचं आहे,
साहेबांना सुद्धा निर्णय घेण्यापूर्वी काय फील्डवर लोकांचं मत आहे ते मला सांगितलं पाहिजे ना. बरं, फोनवरनं मी सांगून झाले, म्हणजे असं काय नाही की साहेबांना मी सांगितलं नाही. मीटिंग झाल्या सांगलीची त्या दिवशी कल्पना दिली, कालची मीटिंग झाली, पण वस्तुस्थिती जी काय फोनवर 2 मिनिटात सांगण्यापेक्षा समक्ष भेटून, म्हणून मी उद्याच्याला चाललोय मुंबईला. मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक आहे, सोमवारी मी साहेबांचा वेळ मागितलाय. त्यांना रितसर ब्रीफ करतो, जिल्ह्याची वस्तुस्थिती सांगतो, सांगलीची आणि साताऱ्याची. मग साहेब सांगतील ना काय निर्णय घ्यायचा तो. सांगलीचं सूर साताऱ्याचं सूर वेगवेगळं आहे का एकच आहे तेवढं ते सांगा. बाकी सांगू नका, सूर सांगू नका. नाही सांगलीचं सूर कसं वेगळं आहे? कसं आहे बघा, साहेबांच्या कानावर मी घालपर्यंत मी कसं बाहेर ओपनली बोलणार ना. उद्या मला पक्षातनं वरनं विचारणं होईल ना, बाबा तुम्ही पक्षाकडे कळवलं नाही आणि अगोदरच तुम्ही माध्यमांना सांगितलं. आम्ही सदस्य सुद्धा बघा, आमचे एकही सदस्य बाहेर आल्यावर बोलला नसेल काल, कुणीच नाही बोलणारच नाहीत ना सदस्य, कारण त्यांना बोलायचे ते नाही. विचारा तुम्ही. पण तुम्ही सांगलीमध्ये म्हणाला की भाजप जरी ज्या पद्धतीनं भाजप आमचं हे नाही सांगू शकत, आमचं काय- आम्ही भूमिका काय, धोरण काय ठरवायचंय आज साताऱ्या बाबतीत पण काय? तर पण बघा, आता काही झालं अजून या बाबतीत भाजप काहीच बोललेलं नाही. भाजपचे जे 2 प्रमुख नेते जिल्ह्यामधले आहेत, दोन्ही मान्य मंत्री महोदय, एकाही मान्य मंत्री महोदयांचं सरकार सत्ता स्थापन करण्याबाबतचं वक्तव्य नाही. जसं मी बोललो, मान्य मकरंद पाटील साहेब बोलले, आम्ही दोघंही आमची भूमिका मांडली आम्ही, तसं भाजपकडनं अजून भूमिकाच आली नाही ना. त्यामुळे त्यांची भूमिका आल्याशिवाय आम्हाला काय कळणार त्यांना काय म्हणायचं ते. सांगलीला महापौर करताना तिथे शिवसेना आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला किंवा तिथे महापौर झाला भाजपचा. तसं आता तुम्ही इकडे त्यांना असं अल्टिमेटम देणार का की साताऱ्याला आम्ही सत्ता करतो, तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या, आम्ही तुम्हाला तिथे पाठिंबा दिलाय? नाही, सांगलीची परिस्थिती वेगळी होती. सांगलीमध्ये अगदी सुरुवातीपासूनच त्याने आम्हाला चर्चेत ठेवलं. मी जे सांगलीमध्ये बोललो ना, आम्ही 12 जागांपासून सुरुवात केली शिवसेनेला द्यायच्या. 8 जागांवरती आमची पहिली चर्चा फायनल झाली की किमान 8 जागा द्यायच्या. पण जेव्हा प्रत्यक्ष प्रभागनिहाय जागा द्यायला चर्चा झाली, तेव्हा मान्य चंद्रकांत दादा म्हणजे 1 दिवस उद्या अर्ज भरायला होता शिल्लक शेवटचा, आणि आज मला म्हटले 2च जागा देऊ शकतो, आणि सॉरी हा शब्द होता त्यांचा की सॉरी मी नाही देऊ शकत. म्हणजे त्यांनी शेवटपर्यंत आम्हाला चर्चेत ठेवता. ठीक आहे, आम्ही दिवस रात्र, मी ना सुहासभाई, आम्ही सांगलीमध्ये बसलो, उमेदवारांना तयार केलं. कारण उमेदवार गाफील होते, 10 ते 12चा अर्ज भरायचे आपल्याला, जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या. ऐनवेळी सगळ्या उमेदवारांचे अर्ज भरले, तरी सुद्धा आम्ही 2 जागा निवडून आल्या. पण आमच्या उमेदवारांमुळं भाजपच्या 14 जागा पडल्या. हे पण गणित आहे सांगलीतलं. जर आम्ही 1 असतो तर अधिक 14 जागा भाजपच्या निवडून आल्या असत्या. आम्हाला जर 8 दिल्या असत्या समजा, तर 8 आणि 6 14, 6 जागा त्यांच्या आणि वाढल्या असत्या, 14 जागा त्यांच्या निवडून आल्या असत्या. त्यामुळं असं गणित त्यांनी लावलं. त्यामुळं आता ऑफिशियल अधिकृत त्यांचा काय प्रस्ताव समोर येईपर्यंत आम्ही आता त्याच्यावर काय बोलणं योग्य नाही. काय हे करणार का ते करणार, नाही नाही असं आम्ही काही बोलणार नाही. कलेक्टर ऑफिसमध्ये तुमची बैठक झाली, VC होती मला वाटतं, CM साहेबांची. त्यानंतर 10 मिनिटं कमरामध्ये चर्चा झाली म्हणून कळते. पण त्यांना चर्चेचा शेवट काय? नाही, चहा घेतला फक्त आम्ही. बंद कमरात? नाही, कलेक्टर चेंबरला. काय झालं, CM साहेबांची VC होती, CM साहेब ऑनलाईन होते, आणि आपली VC डिस्कनेक्ट केली की दुसऱ्या जिल्ह्याची VC होती. मग कलेक्टर साहेब काय म्हणले, इथं VC टेबलवर चहा नको घ्यायला, त्यांच्या चेंबरला घेऊया. मग कलेक्टर चेंबरला आम्ही सगळे होतो, मनोज दादा होते. उलट मी शेजारी खुर्ची मंत्री म्हणून शिवेंद्र बाबांना ठेवली माझ्या. मी बसलो त्याच्याशी, नाही बसले तिथं. त्यांनी शशिकांत शिंदे साहेबांना म्हणले तुम्ही बसा. काय झालं? हो, हे विचारा बाबांना तुम्ही. तसंच मी म्हणलं तुम्ही, तुमचा प्रोटोकॉल आहे म्हणलं, तुम्ही कॅबिनेट मिनिस्टर आहे, इथं बसा. मी बाजूला घेतली माझी खुर्ची, त्यांना एक खुर्ची दिली शेजारी. साहेब सांगलीत तसं केलं ना त्यांनी, चर्चा तुमच्याशी केली, राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला, सेम इथं केलं त्यांनी. चर्चा तुमच्याशी करतील, पाठिंबा राष्ट्रवादीचा ऐनवेळी घेतील. तुमचा बी प्लॅन काय आहे? आमचा एच प्लॅन आहे, आम्ही आणि राष्ट्रवादी एकत्र आहोत. ह्याला बी प्लॅनची गरज नाही. आणि हे वाटलं तर तुम्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारा, ते सुद्धा तुम्हाला हेच सांगतील. तो सूर आहे. आम्ही एक आहोत एवढं नक्की. कारण आम्ही निवडणुकीच्या आधी एकत्र चहा नाश्ता सांगा ना, खूप प्रश्न यायला लागले. साताऱ्यात पण तीच परिस्थिती. आम्ही एकत्र आहोत.